स्वलिखित कथा 4 वाजण्याआधी. ताटात वाढलेली पोळी अर्धीच राहिली होती. आजोबा, फोन वाजतोय, रोहनने सहज आवाज दिला. पण टेबलाजवळ बसलेल्या दत्तात्रय काकांनी डोकं वर केलं नाही. फोन पुन्हा वाजला. तो जुना निळसर करडा नोकिया. बटनांवरची अक्षरं जवळजवळ पुसलेली. वर्षानुवर्षे कपाटात पडलेला. चार्जरही सापडत नाही म्हणून काही महिन्यांपूर्वी नातवाने गंमत म्हणून नवीन बॅटरी घालून चालू केला होता. दत्तात्रय काकांनी फोन हातात घेतला. स्क्रीनवर नंबर चमकत होता, 9822. तो त्यांचाच नंबर होता. आत्ताचा नाही, 20 वर्षापूर्वीचा, जो आता बंद होऊन दशकं झाली होती. कोणी प्रँक करत असेल, रोहन हसला. दत्तात्रय काकांनी कॉल उचलला. दुसरीकडे काही सेकंद शांतता आणि मग, हॅलो दत्ता. तो आवाज त्यांचाच होता, पण तरुण, जसा ते 25-26 वर्षाचे होते तसा. कोण? तिकडून हलकंच हसू. वेळ नाहीये, नीट ऐक. आज दुपारी 4 वाजता तू घराबाहेर पडणार आहेस. जाऊ नकोस. फोन कट झाला. बस. रोहन अजून हसवता. AI असेल, आजकाल काहीही करतात. पण दत्तात्रय काकांनी काही उत्तर दिलं नाही. त्यांनी फोन परत तो टेबलावर ठेवला आणि पहिल्यांदाच त्या जुन्या नंबरकडे पुन्हा पाहिलं. पण तो नंबर त्यांनी स्वतः घेतला नव्हता. त्यांना तो दिला होता एका माणसाने, जो दुसऱ्या दिवशी अचानक गायब झाला होता. दुपार जवळ येत होती. घरात तयारी सुरू होती. आज त्यांच्या मुलीच्या नवीन घराचा गृहप्रवेश. संपूर्ण फॅमिली जाणार होती. 4 वाजता निघायचं ठरलं होतं. पण फोन, 4 वाजता जाऊ नकोस. दत्तात्रय काकांनी स्वतःलाच समजावलं, हे काही खरं नाही. 40 वर्ष त्यांनी बँकेत काम केलं. आकड्यांवर विश्वास ठेवणारा माणूस. भविष्य सांगणं, संकेत, योगायोग या गोष्टींना त्यांनी कधीच किंमत दिली नव्हती. पण तरी त्यांनी मुलीला विचारलं, वेळ बदलू का? मुलगी हसली. बाबा, तुम्ही अचानक? त्यांनी लगेच विषय बदलला. पण घड्याळ दिसलं की हात न कळत फोनकडे जात होते. 2 वाजले, 3:45. ते उठले. मी येतो. पण दरवाजापाशी पोहोचले तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. तोच नंबर. यावेळी त्यांनी लगेच उचलला. तू कोण आहेस? तिकडून दीर्घ श्वास. तू जाणारच. दत्तात्रय काका गोठले. आवाज पुढे म्हणाला, पण यावेळी ऐक. घरातून 4 वाजता निघू नकोस. बाकी काही सांगू शकत नाही. का? काही सेकंद शांतता. कारण काही गोष्टी बदलायला फक्त 1 मिनिट पुरतो. फोन कट. घरात सगळे तयार. मुलगा म्हणाला, बाबा चला. दत्तात्रय काकांनी घड्याळ पाहिलं. 3:59. त्यांनी अचानक सांगितलं, 1 कप चहा घेऊ, मग जाऊ. घरात शांतता. मुलगा चिडला, आत्ता? ते फक्त बसले. 4 वाजले. 4:01, 4:02. घरात विचित्र शांतता. 4:03 आणि अचानक खाली रस्त्यावर प्रचंड आवाज. काच फुटल्याचा. लोकांची धावपळ. सगळे बाल्कनीत धावले. त्यांची गाडी जिथे ती पार्क केली होती, समोरून आलेल्या ट्रकने तिला अक्षरशः दाबून टाकलं होतं. 2 मिनिटे आधी ते खाली गेले असते तर? कुणीच काही बोललं नाही. फक्त मुलीने हळूच त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि दत्तात्रय काकांनी फक्त एकदा फोनच्या काळ्या पडद्याकडे पाहिलं. जणू तो पुन्हा वाजणार होता. धन्यवाद.